सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण खूप दिवसापासून लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडीज पाहत असतो आणि त्यातनंच बरेचसे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीज करून आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करतात. अगदी आपल्या मनात जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. परंतु प्रयत्नांना कष्टाची साथ, नशिबाची साथ हवी असते आणि त्यामुळेच आपण नेहमी काही ना काहीतरी काम करत असताना काहीतरी उपाय, रेमेडीज करत चला. बघा, कष्ट हे कधीही कुणाला चुकले नाही किंवा चुकणारही नाही. कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता त्यातनंच आपण आपलं जे मन आहे, हे चित्त जे आहे, हे चित्त एकाग्र करायला पाहिजे. चंचल मन कधीच नको. त्याचबरोबर आपले जे विचार आहेत, ते कधी होकारात्मक तर कधी नकारात्मक. म्हणजे कधी एखादी गोष्ट आपण करायला सुरुवात करतो, परंतु ती गोष्ट पूर्णत्वास जाईल की नाही जाईल, ही जर मनात खंत राहिली, तर मात्र ती गोष्ट पूर्णत्वास जाणारच नाही. कुठलीही गोष्ट म्हणजे आपण कुठलंही काम ज्या वेळेला पूर्ण करायला घेतलं आणि करत असतानाच जर का नकारात्मक विचार, नकारात्मक काही जे काही विचार आहेत, ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत, त्या नकारात्मक रीतीने आपण विचार करायला गेलो, नकारात्मक आपण बोलायला लागलो, तर मात्र आपलं जर काम पूर्ण जरी होणार असेल तरी पण होत नाही. कारण आपण व्हायब्रेशन्स असे तयार करतो की ते काम पूर्णत्वास जात नाही. आपण ब्रह्मांडात काय सोडतो, हे काम पूर्ण होणार की नाही होणार, म्हणजे द्विधा मनस्थिती. आता अशी मनस्थिती असायला पाहिजे का, तर नाही. आपण एखादं काम पूर्ण करायला घेतलं तर ते पूर्ण होणारच आहे. मी ते काम पूर्ण करणारच आहे. माझं ते काम पूर्ण झालं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करण्यासाठी मी रोज सांगत असते. माझे सर्वांना एकच आग्रह राहील की तुम्ही रोजच्या जीवनात जे काही तुमच्याबरोबर घडतं, ते जे काही चांगलं घडतं किंवा जे काही चांगलं तुमच्यावर घडणार आहे, ह्याची थोडीशी जरी तुम्हाला चाहूल लागली, तर ते चांगलं घडवण्यासाठी तुमचे विचार तेवढे चांगले आणि पॉझिटिव्ह ठेवा. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनात आलेल्या सर्व गोष्टी ह्या दूर होतील, सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं घडत जाईल. आता आजची जी रेमेडी आहे, ही रेमेडी 108 वेळेला, बघा, आपण नेहमी देवाचं नाव घ्यायचं असेल, म्हणजे जप जरी करायचा असेल तरी आपण 108 वेळेला जप करत असतो. आज असाच व्हिडिओ स्क्रॉल करत करत असताना 108 वेळेलाच का आपण नामजप करायचा, ते सुद्धा एक छोटासा विषय मला कळला. काही ओळीच तुम्हाला त्यातले सांगते मी. 108 वेळेलाच का, तर 108 ची जर आपण बेरीज केली, म्हणजे 1 आणि 0 तर 0च आहे. 1 अधिक 8 म्हणजे 9. 9 काय, तर आपले ग्रह. बघा, आता ह्याची जी बेरीज आहे, हे कुठल्या अंकाने आली, तर 9 ने आली आणि आपले ग्रहसुद्धा 9 आहेत. त्यामुळे कदाचित असावं असं मी म्हणते. आता काय करायचं आहे, ही जी 108 ची आपल्याला संख्या आहे, ही 108 वेळेला आपल्याला काय करायचं आहे, रात्री झोपताना जी पण तुमची काही इच्छा असेल, मग ती काहीही असू शकतं. तुम्ही एखादा बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसच्या हिशोबात तुम्ही लिहू शकता. एखादं तुमचं काहीतरी छोटंसं घरातून काम करत असाल, त्यासाठी लिहू शकता. तुम्ही नोकरीसाठी लिहू शकता, तुमच्या लग्नासाठी लिहू शकता, तुम्ही कुठल्याही साठी लिहू शकता. परंतु तुम्ही त्या गोष्टीसाठी, त्या इच्छेसाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता. अशा इच्छेसाठी तुम्ही ह्या उपायाचा वापर करू शकता. काय लिहायचं आहे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते. मला नोकरी लागलेली आहे, धन्यवाद. मला नोकरी लागलेली आहे, धन्यवाद युनिवर्स. मला नोकरी लागलेली आहे, धन्यवाद युनिवर्स. तुम्ही हे वाक्य, ह्याच्यात कुठलीही तुमची इच्छा असू शकते. मी फक्त तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगितलंय. मला नोकरी लागली आहे, धन्यवाद युनिवर्स, असं एका कोऱ्या कागदावर ब्ल्यू रंगाच्या पेनाने तुम्हाला 108 वेळेला लिहायचं आहे. लिहिल्याच्या नंतर झोपी जा. रात्रीच लिहायचं आहे. झोपायच्या काही वेळा आधी तुम्ही लिहायचं, त्यानंतर झोपी जायचं. बघा, जर का तुमच्या नशिबात तुम्ही व्यवस्थित कष्ट करता, तुम्ही व्यवस्थित विचार करता, पॉझिटिव्ह विचार करता, तर तुम्हाला एका रात्रीत ह्या रेमेडीचा, ह्या उपायाचा तुम्हाला फायदा होईल. आता तुम्ही जे काही लिहिलं असेल त्याचा तुम्हाला चमत्कारच पाहायला मिळणार आहे. कारण तुम्ही सर्व काही होकारार्थी विचार केलेत, होकारार्थी इच्छा लिहिले, सर्व व्हायब्रेशन्स तुम्ही होकारार्थी तयार केलेत, ब्रह्मांडात सोडलेत.
नक्कीच ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करेल. आजचा छोटासा विषय तुम्हाला कळला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.